भाजपचा कार्यकर्ता मेळावा गांधरे येथे उत्साहात पार. वाडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील गांधरे येथे भारतीय जनता पार्टीतर्फे भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्याला ज्येष्ठ नेते मधू चव्हाण, विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये, पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. मेळाव्यात मार्गदर्शन करताना मधू चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीतील इतिहास, संघटन शक्ती व कार्यकर्त्यांच्या योगदानाचा उल्लेख करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य जागृत केले. निवडणुकीत संघटनेची ताकद, घराघरात पोहोचणारा संवाद आणि जनतेशी सुसंवाद हाच विजयाचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी पक्षात नवीन सदस्यांचा जाहीर प्रवेश कार्यक्रम देखील पार पडला. अनेक पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत भाजप जोरदार लढत देणार असल्याचे नेत्यांनी उपस्थितांना सांगितले. नमस्कार, मी रविकुमार भानुशाली. आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज. आज भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. आज या मेळाव्याला मार्गदर्शन करताना आदरणीय मधुजी चव्हाण व आमदार आणि पालघर जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सावरा हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नवनवीन उमेदवारांना यांना मार्गदर्शन करताना अनेक मुद्दे, अनेक इतिहासाचा वारसा देखील दिला. त्याचबरोबर इथे जाहीर पक्षप्रवेश देखील झालेले आहेत. या सर्व आधारावर आपण इथे त्यांची मधुजी चव्हाण यांना विचारूयात की त्यांची उमेदवारांना त्यांनी कुठकुठल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, कुठकुठल्या प्रकारे त्यांनी प्रश्न विचारला. तुमचं म्हणणं बरोबर आहे. केंद्रामध्ये लोकसभेच्या जागा आणि कोणत्या राज्यामध्ये विधानसभेच्या जागा कमी असतात. राजकारणात ज्या ज्या काम करत असताना त्या पक्षाचे कार्यकर्त्यांना एक राजकीय स्वप्न असतात की मी या पक्षात 10-20 वर्ष काम करतोय. मग ग्रामपंचायत असो, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, इथे मला स्थान मिळावं. आणि अशा वेळेला पक्ष चालवायचा असतो, तो कार्यकर्त्यांनीच पक्ष चालतो. आणि म्हणून आम्ही सामंजस्य केलेलं आहे की बहुतांशी ठिकाणी आम्ही एकत्रच लढतोय. पण जिथे शक्य नाही तिथे एकमेकांसमोर आतून त्याचा पराभव करायला मदत करा. त्यापेक्षा आपण उभे राहू. आणि स्थानिक पातळीवर जनता आणि मतदारांवर आमचा विश्वास आहे की ती मग त्यातल्या योग्य उमेदवाराला त्या ठिकाणी ह्या म्हणजे नागरी प्रश्नांशी संबंधित या निवडणुका आहेत. आणि म्हणून जो कार्यक्षम वाटेल त्यांना, ज्या पक्षाचा उमेदवार आम्ही आमच्या युतीचा म्हटलं मी, त्यांना त्या ठिकाणी ते निवडून देतील. तिथे काही इलाज नसता मध्ये. आणि म्हणून आम्ही सामंजस्य केलं, एकमेकांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही. पहिले ठरवलं आम्ही म्हणजे युतीतले उमेदवार जे आपल्या एकमेकांच्या समोर असतील तिथे मग विकासाची कामं सांगायची, जनता निर्णय घेईल. आणि नंतर निवडून आल्यावर आम्ही त्या ठिकाणी एकत्रच त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि सुदैवाने यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आमदार मुख्यमंत्री ठरवतात, खासदार प्रधानमंत्री ठरवतात, किंवा महानगरपालिकेमध्ये महापौर ठरवतात. तिथे इथे नाही. नगराध्यक्षा डायरेक्ट असल्यामुळे नंतर मतदानाची वेळ ते निवडून येणार नाही. सगळ्यांनी मिळून त्या नगर परिषद किंवा ग्रामपंचायत, नगर परिषद या स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडवायचे. त्यामुळे मला असं वाटतं की काय अडचण येणार नाही. इथे जन्माने मोठा कोण हे त्या ठिकाणी भावंडांमध्ये प्रॉपर्टीचं वाटप करताना ठरतं किंवा धार्मिक विधी करताना ठरतं. इथे आम्ही सगळे समान आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्ये ग्रामस्तरापर्यंत, राज्यस्तरापर्यंत विकास हे ध्येय ठेवून आम्ही सगळे काम करतोय. त्याची स्थिती 17चे 17 नगरसेवक, नगराध्यक्षसह आम्ही निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही उमेदवार तिचे चांगले दिलेत, जनतेत काम करणारे दिलेत, ज्यांना प्रश्नांची जाणीव आहे असले दिलेत. आणि आम्हाला अशासाठी निवडून देतील की केंद्रात आणि राज्यात अतिशय अभिमानास्पद जनताभिमुख आम्ही राज्य केलेलं आहे. ग्रामीण स्तरापर्यंत आम्ही विकासाची कामं करतोय. त्यामुळे वाड्यामध्ये त्या ठिकाणी आमचं पूर्ण बहुमत मिळेल असं आम्हाला, बहुमत म्हणण्याच्या सगळे विजय होतील असा मला तरी पूर्ण विश्वास आहे. आणि मला वाटत नाही त्याचं कारण काय वेळेला माणसाला उत्साहामध्ये, अतिउत्साहामध्ये काही चुका होतात. आपला पक्ष वाढला पाहिजे, आपल्याकडे आले पाहिजेत लोक लक्षात, त्यामुळे ते झालं असेल. पण नंतर खालच्या स्तरापासून माहिती घेतल्यानंतर त्याला स्थगिती दिलेली आहे. त्याच्यातून नवनीत जे बाहेर येईल, समजा ते निर्दोष आहे सिद्ध होईल, तो होईल. मतदारांनी वाड्याचं असं त्या ठिकाणी आव्हान करतो की आमचे विष्णू सावराजींनी अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने काम इथे आमदार म्हणून केलेलं आहे.
त्याचबरोबर आता ते त्यांचे पुत्र आणि खासदार हे सुद्धा त्याच पद्धतीने काम करतात. तर मी आव्हान करेन की दिल्लीपासून गल्लीपर्यंत खालच्या स्तरापर्यंत वाड्यातल्या मतदारांनी, बंधू भगिनींनी, शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी, सर्व समाजातल्या स्तरातील मतदारांनी आमच्या उमेदवारांना 100% निवडून द्यावं, नगराध्यक्षांना निवडून द्यावं असं त्यांना मी विनम्र आव्हान करतो. आणि या देशाच्या निर्मितीमध्ये ग्रामस्तरापासून आपण सहभागी व्हावं. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.